महाभारत अध्याय 18 इंद्रप्रस्थ। कल्पना करा, शत्रू परतलाय, अधिक बलवान, अधिक शहाणा आणि सामर्थ्यशाली मित्रांसह। द्रौपदीच्या स्वयंवराची बातमी हस्तिनापुरात धडकल्याचं वायासारखं पसरलं। धृतराष्ट्राने आनंदाने समजलं, दुर्योधनानेच तिला जिंकलं। पण विदुराने सत्य उघड केलं, पांडव जिवंत होते आणि द्रौपदीचं लग्न अर्जुनाशी झालं होतं। लाक्षागृहातून वाचलेले पांडव आता राजर्षी द्रुपदाच्या पाठबळासह परतले होते, पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ। दुर्योधन घाबरला। कर्ण आणि शकुनीसोबत कट रचले, विभाजित करायचं, द्रौपदीला फसवायचं, युद्ध टाळायचं। कर्ण म्हणाला, हे सगळं व्यर्थ आहे, आता फक्त थेट आक्रमणच त्यांना रोखू शकतं। पण भीष्म, द्रोण आणि विदुर म्हणाले, युद्ध नको, त्यांचं स्वागत करा, अर्ध राज्य द्या। मनात नसेल तरी धृतराष्ट्राने मान्य केलं। पांडव परतले। युधिष्ठिराचा राज्याभिषेक खांडवप्रस्थात झाला, जे पुढे तेजस्वी इंद्रप्रस्थ म्हणून ओळखलं गेलं। 36 वर्षे त्यांनी धर्माने राज्य केलं। जेव्हा सत्ता धर्मावर उभी असते, तेव्हा नाशही नवजीवन बनतो। महाभारतातल्या असाच 1 मिनिटात सजीव क्षण फॉलो करा मुकुंदा वाइब्स।